तर फौजी साहेब मार्केटात गेले होते. मार्केटात गेले म्हणजे खाली आत येणार नाही असं कधी होणारच नाही. तर येताना त्यांनी 1.5 किलो आंबे आणले. तर काय करायचं इतकं आंब्यांचं, कारण की रस खाऊन खाऊन खूप कंटाळला, काहीतरी वेगळं ट्राय करूया. तर मी इकडं अर्धा लिटर दूध गरम करून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये अर्धा वाटी साखर टाकून घेतलेली होती. दुधाला 5 मिनटं चांगलं उकळून घेऊ आपण. इकडं एका वाटीमध्ये मी 2 ते 3 चमच कस्टर्ड पावडर घेतलेली होती. तुम्ही तुमच्या हिसाबाने घेऊ शकता, तुम्हाला किती घट्ट आणि पातळ हवं आहे तसं. पण 3 चमच भरपूर होऊन जाते. मी एका वाटीत त्याला मिक्स करून उकळलेल्या दुधामध्ये टाकून ते दूध पण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्याला 10 ते 12 मिनटं चांगली उकळून घेतलं. मीडियम गॅसवरती उकळायचं आहे, नाहीतर मग ते खाली लागतं आणि खायला अजिबात चांगलं लागत नाही. 10-12 मिनटानंतर मी गॅस बंद करून त्याला 10 मिनटासाठी थंड पण करून घेतलं आणि फ्रीजमध्ये ठेवून दिलं. कस्टर्ड थंड होतं आहे तोपर्यंत इकडे मी एक आंबा घेतलेला आहे, मोठ्या साईजचा आहे. त्याला बारीक बारीक पिसांमध्ये कापून घेते. कारण की तुम्हाला कापून टाका किंवा तुम्हाला पेस्ट करून टाकायची, तुम्ही तसं पण टाकू शकता. इकडे मी एका वाटीमध्ये काजू आणि बदाम घेतले, ते पण बारीक तुकडे करून घेते. आणि थंड झालेलं कस्टर्ड एका बाउलमध्ये टाकून घेतले मी. तुम्ही बघू शकता इतकं घट्ट झालेलं आहे ते. त्याच्यावरती मी जायफळ टाकून घेते, कारण कस्टर्डची आणि जायफळची टेस्ट खूप छान लागते. बारीक कापलेला आंबा आणि ड्रायफ्रूट टाकून घेतलं वरून आणि खाण्यासाठी बिलकुल तयार आहे. आणि मुलांचा पण शाळेतून येण्याचा टाईम झाला होता. आले ते शाळेतनं आणि त्यांना मस्त थंड थंड खायला दिलं. व्हिडिओ आवडल्यास मला सबस्क्राईब करा.